नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आरवी सोनीवाला। आपण जात आहोत डॅम वरती आता आणि आम्ही आहोत आता चौलमध्ये। आई, मी, रुपाली आणि सार्थक आम्ही चाललोय डॅम वरती नाही ना, काइंड ऑफ डॅम आहे, डोंगर आहे। सो आता तुम्ही बघत राहा व्लॉग, आपण जाऊया पटकन। कुठे चालली रुपाली? हाय आका, आका लपली। अगे आमच्या त्याला माझं नव्हतं यायचं, काय चाललं चाललंय अशीच बोलतात की सुट्टी होती ना। काय हो इकडे काका? अरे दाखवतो नाही, चेहरा तर दाखव। शूटिंग कर, आमची पण करतो। सो मंडळी, आपण आता चाललो आहोत डॅम वरती, डोंगरावरती। आणि डोंगरावरती आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे सार्थक? डॅम आणि व्ह्यू बघायला मिळणार आहे, सार्थक बोलतोय। आणि आपण बघू शकता हे रस्ते जे आहेत ना, ते इतके ओळखीचे रस्ते आहेत ना। म्हणजे लहानपणी 5 वर्षाचा 6 वर्षाचा असताना मे महिन्यात एक महिना आम्ही यायचो गावी आणि मामासोबत ह्याच रस्त्यांनी आम्ही आमच्या शेतावरती जायचो आंबे वगैरे काढायला। आणि काजूची झाडं होती तर काजू काढायला जायचो। म्हणजे पहिले तर गावी येण्याची मजा वेगळी होती। 1 महिना गावी यायचं, मस्त आराम करायचा। स्कूल 13 जूनला स्कूल चालू व्हायची तर आम्ही जूनच्या फर्स्ट वीकमध्ये मुंबईला रिटर्न जायचो, ती मजा वेगळी होती। सो आई, कुठे चाललं आपण? डोंगरावरती चाललोय आम्ही, रुपाली, मी, पप्पा पण आलेत 2 दिवस एक ब्रेकसाठी आम्ही गावी आलोय। आणि बघूया आता कसा आहे वरती सिनारिओ, डोंगर बघूया। काय म्हणते? कशामधून? तळ्यामधून बघू शकता मंडळी, इकडे तळ आतमध्ये आहे का तळ? ओके, सो हे आहे तळ। आणि सार्थकच्या माहितीप्रमाणे याच्यामधून काय येतं सार्थक? पांढऱ्या कलरची कमळ येतात त्याच्यामध्ये। पावसाळ्यात येतात काय? जुलैपर्यंत कमळ येतील आता याच्यामध्ये। आता हा रस्ता जो आहे तो चाललाय डोंगराच्या इथे। आणि बघू शकता तुम्ही, आता महिना आहे जून आणि जून महिन्यामध्ये चौल गावामध्ये पाऊस हवा तसा पडला नाही। किती पाऊस पडला सार्थक? बऱ्यापैकी पाऊस पडलाय। आणि पण ह्याच्यापेक्षा खूप जास्त पाऊस अलिबागमध्ये चौलमध्ये पडतो आणि इथे खूप पाणी वगैरे भरतं। आता खूप सुधारलंय, खूप रस्ते वगैरे चांगले झालेत। आधी रस्ते एवढे चांगले नव्हते, ठीक आहे। मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की चाइल्डहुड डेजमध्ये हे रस्ते खूप ओळखीचे होते आणि सारखं या रस्त्यातून जाणं येणं असायचं। शूटिंग लोकेशन सारखं आहे।
आता ही आहे माझी मामी, कामावरून येते आणि फायनली भेटली आम्हाला. मामी कुठे? हा चल जाऊ ना. पावसाला सुरुवात झालेली आहे इकडे. आणि आई रिटर्न चालली आहेस? आई रिटर्न चालली, आई येत नाहीये आणि आम्ही आता तिघच चाललोय. आणि पावसाला सध्या तुम्ही बघू शकता सुरुवात झालेली आहे. आणि मला असं वाटतं की ज्याप्रमाणे जोर आहे पावसाचा त्याप्रमाणे खूप जास्त जोरात पाऊस येणार आहे. पाऊस जाण्याची वाट बघत. आणि तुम्हाला मी डोंगर दाखवतो इकडून कसा दिसतोय डोंगर. ते काय बघू शकता तुम्ही की लोक आहेत तिकडे भाजी काढतायत. आम्ही आता पावसात दिसतोय खूप चांगला. हा पण एक्सपिरियन्स एक वेगळाच आहे. आणि काय बघू शकता तुम्ही इथली जी ग्रीनरी आहे. आणि अरे वा वा एक नंबर पावसात भिजून वा मस्त. मला भिजायचं होतं ॲक्च्युली चौलला आल्यानंतर. आणि मी रुपालीला सांगितलेलं की आपण भिजूया. शी वॉज नॉट रेडी बट मी बोललो नाही भिजायचंच आहे. आणि बघा वरुण राजाने पण कृपा केली आणि मस्तपैकी पाऊस आलेला आहे. मी तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो इथलं वातावरण कसं आहे. बघा एक मिनिट. ही हिरवळ जी आहे ती इतकी सुंदर आहे ना. थंड सारखं इथलं वातावरण एक नंबर. वरती जायचं रस्ता कितपत वरती जायचं आपल्याला? हा चला थोडंसंच वरती जायचंय. चला आपण जाऊया वरती आता डोंगरावरती. चौलमध्ये एवढे वर्ष येतोय मी बट मला असं वाटतं पहिल्यांदाच या लोकेशनवरती मी येतोय. दरवेळेला या जून जुलैमध्ये माझी एक अलिबागला फेरी असते, चौलला फेरी असते. त्याचं रिझन हे आहे की थोडंसं ह्या ग्रीनरीमध्ये या सुंदर वातावरणात पावसाचा अनुभव घ्यायचा असतो दरवर्षी. आणि दरवर्षी सार्थक बोलतो की दादा चल या लोकेशनवरती खूप चांगला आहे. पण दरवर्षी मी अवॉइड करतो. आणि यंदा मी म्हटलं चला जाऊयाच. आणि खरंच वर्थ आहे. म्हणजे मला असं वाटतं पावसाने येऊन 4 चांद लावले असं मला वाटतं. सो वाव नाईस. कसं वाटते रुपाली? इकडे रुपाली खूप एन्जॉय करते. वर्कलोड इतका होता की तिला असं वाटतं की आता थोडं 2 दिवस कामापासून लांब. कसं वाटतं रुपाली? काय बोलावं असं वाटतं? आणि हाच तो व्ह्यू ज्या व्ह्यूसाठी जास्त नाही थोडंसं चढून आलोय. पण सुंदर वातावरण, सुंदर असा व्ह्यू. मम्मीला व्हिडिओ पण लावलेला आहे. सो मंडळी हाच तो व्ह्यू ज्यासाठी आम्ही इतकं चालत आलेलो. इतकं म्हणजे जास्त नाही चालत आलो पण लय भारी म्हणजे इतकं भारी वाटतं ना इकडे. इथलं ॲटमॉस्फिअर पण भारी आहे आणि इथला व्ह्यू पण खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता एक मिनटं. हा माझ्या मागे जो तुम्ही बघताय ना हा व्ह्यू. इकडून आपल्याला काय काय दिसतं? इकडून कोर्ले किल्ला दिसतं आपल्याला. इथून सालावची कंपनी आहे इकडे मागे, ती पण इकडे दिसते. आणि द फेमस दत्त मंदिर ऑफ चौल तुम्ही माझ्या मागे बघू शकता ते इकडून दिसतंय. म्हणून हा व्ह्यू खूप जास्त स्पेशल आहे. आणि सार्थकचं असं म्हणणं आहे की त्याला जेव्हा जेव्हा एकटं वाटतं किंवा असंच निसर्गाचा म्हणजे मजा घ्यायची असेल, अनुभव घ्यायचा असेल तर तो या ठिकाणी येतो. आणि त्यांनी आज आम्हाला दोघाला पण या ठिकाणी घेऊन आला आहे. आणि तू रुपाली कसं वाटतंय? छान वाटते. काश्मीर, केरला आणि आता अलिबाग.
काश्मीर, केरला आणि आता अलिबाग. आम्हाला सगळीकडे गेल्यावर कसं वाटतंय रुपाली? मस्त. नाही अगदी छान किंवा छान वाटतंय. याच्यापेक्षा जास्त आम्हाला कोणते वर्ड्स ना कधी आठवतात. आणि ब्लॉगिंगच्या विषयामध्ये रुपाली तर नेहमी म्हणत आहे काय ते तूच बोल, मी फक्त एवढंच बोलणार. कसं वाटते विचारल्यावर मी बोलणार छान वाटते, किंवा जास्तीत जास्त काही चेंजेस असतील तर अगदी छान वाटते. सो आपली जम्मू काश्मीरची सिरीज आता चालू आहे. एपिसोड 1 आपण अपलोड केलेला आहे. पण मध्येच हे एक अलिबागचा जो आपण आलो आहे इकडे, तर हा एक व्लॉग मी अपलोड करणार आहे. तुम्ही बघा नक्की. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी नवीन आहे जरा ब्लॉगचा विचार म्हणून जरा गडबडते. माझं पायाना पट्ट, कमरेला पट्ट रोज येतं. रोज नाही काय कल्पना अजून गावी पाऊस जाम. आता अजून पडला नाही ना पाऊस एवढा? 2 महिने. 2 महिना मग आता 7 तारखेला 2 महिने होती. 7 तारखेला गेला. 2 महिने झाले पाऊस. म्हणजे पाऊस पडलाय का खूप? पडते 2 महिने. नाही पण आता जुलैमध्ये जास्त पडणार ना. आताच कमी झालं 1-8 दिवस. आणि पाणी वगैरे भरत असेल ना इकडे? शेती आमची गेली. काय म्हणताय? पाण्याने ते लावण्या वगैरे कधी चालू होते? लावण्या कशाने करायच्या? आता शेत गेलो. शेतच गेलं. भात गेलं. काय पावसामुळे? यंदा आम्ही पण तुमच्यासारखंच इथंच खाणार. हो काय? पण ते बेनून झालं ना तर पुढच्याला त्याच्यापेक्षा बी पडून होईल ना. अच्छा. बेनून ठेवा तसं. म्हणजे आम्हाला जसं आम्ही विकत खातो तसं यंदा तुम्हाला पण विकत खायला लागणार आहे. काय मग काय करायचं? यंदा पाऊस जास्त आलेला आहे. पण गेलो. पैरून पण गेलेलं आहे. म्हणजे तेवढा पाऊस पडलाय. तुम्ही विचार करा यंदा एवढा पाऊस पडलाय फक्त दुष्काळ. जिकडं लोक अशी काय मेली ना, ते आपल्याकडं असा दुष्काळ वाहून गेली. आणि सगळीकडेच आता म्हणजे नद्या बिद्यांना किती पूर. आम्ही टीव्हीला बघतो ना, पूर आलेला. जाम पूर. नाही बरोबर पडशील रे. हाय त्याचं लक्ष. पण यंदा पाऊस जास्त पडल्यामुळे म्हणजे भात वगैरे आमची पेरणी वगैरे सगळं नुकसान झाल्यामुळे भात विकत घेऊन खायला लागतं.